तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना आदेश. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा कायम. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक. शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात. अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त. घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात. देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीनं केंद्राला दिली. गोपनीय अहवालानंतर पंतप्रधान मोदींनीच अकाउंट हॅक केलं. नाना पटोलेंचा मोठा दावा. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी. क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश. आतापर्यंत 11 जणांना अटक. पुण्यातील वारजे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा. सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात. विधान परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. 17 जागांपैकी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार. याच आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. कोकण विधान परिषदेची जागा सुनील तटकरेंना सुटण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनील तटकरे यांना जागा सोडणार, सूत्रांची माहिती. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.